नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष भाई देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन आणि आक्रोश मोर्चाचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे। याच घटनेचा निषेध म्हणून पंढरपूर या ठिकाणी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत आहेत मराठा समन्वयक रविदादा मोहिते। दादा, काय सांगाल, पंढरपूर या ठिकाणी आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे? उद्याच्या 22 जानेवारी रोजी पंढरपूर या ठिकाणी बीडचे आमचे समाज बांधव संतोषदादा देशमुख यांची झालेली निर्गुण हत्या, त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस स्टेशनमध्ये झालेली त्यांची निधन व संशयास्पद हत्या याच्या निषेधार्थ पंढरपूर या ठिकाणी संघर्ष योद्धा जरंगे पाटील यांच्या उपस्थितीत व देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबियांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। हा आक्रोश मोर्चा पंढरपूर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय या मार्गावर राहणार आहे। लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव व 18 पगड जातीतील समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहतील। याच आक्रोश मोर्चाचं आपण आयोजित करत आहोत। या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आपल्या प्रमुख मागण्या काय असणार आहेत? वास्तविक पाहता ज्या काही मीडियातनं किंवा आपण पाहतोय, खंडणी मागितलेले आरोपी आणि हत्येत असलेले आरोपी हे एकच दिसतंय। वारंवार मागणी करताना त्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे ही संपूर्ण समाज बांधवांच्या 18 पगड जातीची त्या ठिकाणी मागणी राज्यातून येत आहे। आज त्या आरोपींवर 302 व इतर कलम लावून त्यांच्यावर कारवाई होत आहे, परंतु जोपर्यंत चार्जशीट जात नाही, त्या चार्जशीटमध्ये उल्लेख सविस्तरपणे होत नाही, तोपर्यंत हा लढा असाच चालू राहील। यासाठी म्हणून आता जरंगे पाटील उपस्थित राहणार आहेत, त्यांच्यासोबत आणखी कोणी उपस्थित राहणार आहे? संघर्ष योद्धा जरंगे पाटील सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत, देशमुख कुटुंबीय त्या ठिकाणी उपस्थित आहेत, सूर्यवंशींच्या घरचेही उपस्थित आहेत, त्याचबरोबर आमदार दससाहेब आहेत, बजरंगप्पा सोनवणे आहेत, संदीपदादा क्षीरसागर आहेत, बीडचे सामाजिक कार्यकर्ते दीपकदादा केदार आहेत, असे अनेक समाज बांधव जो हा अत्याचार अन्याय त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्यासाठी आवाज उठवणारे समाजातील कार्यकर्ते त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहतील। या आक्रोश मोर्चाची सुरुवात कुठून होणार आहे आणि सांगता कुठून? पंढरपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापासून त्याची सुरुवात होईल। जवळजवळ तो 2 ते 2.5 किलोमीटरचा रस्ता आहे आणि तहसील कार्यालय या ठिकाणी त्याचा समारोह होणार आहे। जवळपास 2 ते 2.5 लोक समाज बांधव त्या ठिकाणी त्या आक्रोश मोर्चाला उपस्थित राहतील। यासाठी पार्किंगची व्यवस्था असेल किंवा इतर काही व्यवस्था आपण या आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने केल्या आहेत? पंढरपुरातील समाज बांधव त्या ठिकाणी या आक्रोश मोर्चाचं नियोजन त्या ठिकाणी करत आहेत। पार्किंगची व्यवस्था कुठं केली जाणार आहे, येणाऱ्या त्या ठिकाणी बाहेरून येणाऱ्यांसाठी दुचाकीची व्यवस्था कुठे केली जाणार आहे, पाण्याची व्यवस्था कुठे केली जाणार आहे, स्टेज कुठं राहणार आहे, याचे सगळं नियोजन आता पंढरपुरातील दीपकदादा वाडदेकर असतील, किरण घाडगे असतील, काका भोसले असतील, अशी बरीच मंडळी त्या ठिकाणी त्यांचं नियोजनाची तयारी त्या ठिकाणी चालू आहे। खरं तर आपण पाहिलं की संतोष भाई देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं चालू राहणार आहे। शेवटी आपण मराठा आणि इतर बांधवांना काय आवाहन करा? जो काही बीड या ठिकाणी देशमुख कुटुंबियातील संतोषदादा देशमुख यांच्यावर झालेला अन्याय आणि सूर्यवंशी यांची पोलीस स्टेशनमध्ये झालेला संशयास्पद मृत्यू, याच्यावर समाजातील घटकांनी झालेल्या अन्यायावर वाचा फोडण्यासाठी आपापल्या परीनं उद्याच्या मोर्चात 11 वाजता सामील व्हावं आणि ह्या होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपलं त्या ठिकाणी योगदान द्यावं असं मी आवाहन करतो। दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता सकल मराठा बांधव तसेच इतर बांधवांनी पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उपस्थित राहावं असं आवाहन मराठा समन्वयक रविदादा मोहिते यांनी सांगितलेलं आहे। आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा।